बाईला बिचारीला एवढी दम दिली, तुम्ही घाबरलात का? कॅमेरा आहे, तुम्ही कोणा बोलायला? कॅमेरा आहे, एवढी दादा दादा विरार पूर्व येथील मनवेलवाडा परिसरातील मराठा सम्राट हॉटेल आणि त्याच इमारतीतील रहिवाशांमध्ये सुरू असलेला वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे। हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या जेवणाचा वास तसेच हॉटेलकडून इमारतीच्या परिसरात साहित्य व इतर वस्तू ठेवल्या जात असल्याने रहिवाशांनी यास विरोध दर्शविला होता। याच कारणावरून शुक्रवारी रात्री हॉटेल व्यवस्थापन आणि रहिवाशांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। या वादादरम्यान हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही सांगितले जात आहे। या घटनेनंतर रहिवाशांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून प्रकाराचा अधिक तपास करत आहेत। हे चाललेलं आहे, खिडक्या वगैरे बंद नसतात वगैरे त्यामुळे, आणि खूप पब्लिक पण बाहेर असतं आणि गेटच्या जवळ अगदी म्हणजे गेटच्या समोरच त्यांच्या गाड्या वगैरे जे कस्टमर लोक असतात त्यांच्या उभ्या असतात ते, आणि खूप पब्लिकही असतं। वारंवार सांगून पण याच्यावरती काहीच ॲक्शन घेतली जात नव्हती। त्यामुळे काल काही जेंट्स लोकांनी तिथले फोटो वगैरे काढले आणि ग्रुपवरती टाकायचा वगैरे प्रयत्न केला, तर तेवढ्यात आतून काही हॉटेलमधली मेंबर आले, असं का करता वगैरे विचारले। त्यातूनच म्हणजे जे मेंबर्स आले होते त्यांच्यामध्ये पण बोलणं वाढलं। आमचे बरेचसे सोसायटीतले मेंबर्स पण खाली आले होते। त्यातून एक लेडीज पण त्यांची त्या हॉटेलमधून हातामध्ये चाकू वगैरे होता, आणि हे सर्व व्हिडिओज वगैरे आहेत आमच्याकडे, तेही तुम्ही बघू शकता। हॉटेल व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत। हॉटेल चालक महिलेच्या म्हणण्यानुसार संबंधित महिला कर्मचारी ही अंदाजे 50 वर्षाची असून वाद सुरू असताना स्वयंपाकघरात कांदा कापण्याचे काम करत होती। वादाची माहिती मिळाल्यानंतर ती हातातील चाकूसह बाहेर आली होती। त्यामुळे उपस्थितांनी तिचा गैरसमज करून चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केल्याचे हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे। पण त्याच्यात ते वेगळा ब्लेम लावत होते की तुमचे मिस्टर त्यांना बोलले की मला येऊन तुम्ही भेटा। हे वाक्य जेव्हा ती व्यक्ती बोलली तेव्हा माझ्याकडे जी कांदा कापत मावशी उभी होती, ती 55 वर्षाची आहे, ती मावशी हे ऐकल्यानंतर बाहेर सांगायचा प्रयत्न करायला आली की काकी असं नाही घडलं। तेव्हा ती सांगायला आली त्यावेळेला तिच्या हातात एका हातात कांदा आणि एका हातात सुरी होती, जी तिथे ती कापत होती। लोक बोलत होते की त्या बाईला असं सांगितलं की मला तुम्ही भेटा, तसं नव्हतं, वर्तक मॅडमला भेटा। ही ती लेडी तिथे होती आणि ती जेव्हा कळे की हा जो व्यक्ती आहे खोटं बोलतोय म्हणून ती पटकन बाहेर येऊन मला सांगण्याचा प्रयत्न करत होती की काकी हे असं नाही झालेलं आहे, हे खोटं बोलतायत। हे बोलण्यासाठी ती जे बाहेर आली ती तिच्या हातात एका हातात कांदा होता आणि एका हातात सुरी होती। ह्याचाच त्यांनी बाऊ केला की ही सुरी घेऊन आली। ती अक्षरशः 2 मिनिटांसाठी दरवाजाच्या बाहेर येऊन बोलली, फक्त ती त्या पब्लिक पर्यंत गेलीच नाही। आता हा चाकू हल्ल्याचा प्रयत्न की गैरसमज याचा तपास विरार पोलीस करीत आहेत।